मी तुम्हाला सांगू, तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आपल्या कंपनीमध्ये मागच्या मागच्या 2 अडीच 3 महिन्यामध्ये कमीत कमी 3 कंपन्या मर्ज झालेल्या 3 कंपन्यांचे ओनर व्ही-आर मोडमध्ये जॉइन झालेले आहेत आणि ते त्यांच्या लेव्हलला आता व्ही-आर मोडमध्ये काम त्यांनी चालू केलेलं आहे. त्यानंतर कमीत कमी 22 डॉक्टर मागच्या 2 अडीच महिन्यामध्ये व्ही-आर मोडमध्ये जॉइन झालेले आहेत आणि खूप जोरदार पद्धतीने काम चालू आहे. सो तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही ज्या बिझनेसमध्ये काम करताय ना, हा बिझनेस हा नेक्स्ट लेव्हलचा बिझनेस आहे. हा बिझनेस तुमच्या सगळ्यांना हा बिझनेस तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा बनवू शकतो. हा बिझनेस तुम्हाला तुमच्या इच्छा, आकांक्षा, तुमच्या आयुष्यातली जी काही स्वप्न आहेत, तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे सॉल्व्ह करून देऊ शकतो. सो हा एवढा जबरदस्त बिझनेस आहे आणि जर डॉक्टर असणारी लोकं किंवा हायेस्ट वर्किंग प्रोफाइल असणारी लोकं किंवा नाशिकमध्ये, ओझरमध्ये तुम्ही म्हणाल, तर आपल्याकडं 80% अशी लोकं आहेत, जे एच-एलमध्ये त्यांच्या फॅमिलीज काम करतात. एच-एल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड कंपनी, जी भारतासाठी लढवाऊ विमान तयार करते. अशा फॅमिलीतल्या लेडीज आपल्या व्ही-आर मोरसोबत असोसिएट आहेत आणि त्यांच्या एच-एल त्याच्या आपल्या कंपनीसोबत काम करतात. ज्यांना लाखो-लाखो, 2-2, 3-3 लाख रुपये महिन्याला पगार आहे. अशी लोकं व्ही-आर मोरमध्ये जोडली गेलेली आहेत आणि ती लोकं व्ही-आर मोरसोबत काम करतायत, व्ही-आर मोरचा बिझनेस करतायत, व्ही-आर मोरचा बिझनेस वाढवतायत आणि ही संधी फक्त त्या लाख रुपये ज्यांच्या घरात येतात त्यांच्याचसाठी नाही, तर तुमच्या सगळ्यांसाठी आहे. म्हणजे आपल्याकडं शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांपासून एखाद्या कंपनीच्या असणाऱ्या महिलांपर्यंत, शेतात काम करणाऱ्या जेंट्स माणसापासून एखाद्या कंपनीमध्ये कधीतरी मालक राहिलेल्या अशा व्यक्तींपर्यंत आपली कंपनी पोहोचलेली आहे आणि सगळ्यांना सामावून घेऊन ही कंपनी सगळ्यांना पैसे कमवून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी हा बिझनेस वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे. ठीक आहे. सो थँक यू सो मच एव्हरीवन आणि ह्या नोटवरती ऑफर लावायची आहे की नाही लावायची?